नरक चतुर्दशी. सकाळी लवकर उठायचं, अभ्यंग स्नान करायचं आणि मग पुढे काही विधी आहेत. पहाटे म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी ह्याचं पूजन आहे. तर हे का? ह्याच्या मागे आधी पुराण कथा सांगतो की श्रीकृष्णाच्या राज्यात अशा तक्रारी यायला लागल्या की नरकासूर नावाचा एक राक्षस आहे, ज्याने त्या प्रागज्योतिषपूर ह्या प्रांतात म्हणजे आजचा पूर्व आसाम ह्या प्रांतात नागरिकांचं जगणं नरक करून ठेवलेलं आहे. नरक करून म्हणजे काय, तर त्याला जी विवाहित अथवा अविवाहित स्त्री चांगली वाटेल तो तिचं अपहरण करून त्याला हवं तेव्हा भोगण्यासाठी ठेवायचं, भोगदासी म्हणून. आणि त्यामुळे स्त्रियांचं बाहेर पडणंच मुश्किल झालं. पुन्हा असं होतं की तो नरकासूर आउट ऑफ द ब्ल्यू नव्हता आलेला, त्याने तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतला होता. आता माणसांचं झालं, त्याने अप्सरा, नागकन्या, देवींवर नजर टाकायला चालू केली. मग विष्णूला, कृष्णरूपी विष्णूला प्रार्थना देवांनी केली की याचा बंदोबस्त करा. मग कृष्णाने त्याच्या राज्यावर स्वारी केली, पण त्याला असलेल्या वरामुळे एका मर्यादेपुढे कृष्णालाही काही करता येईना. वर त्याचा काय होतं हे प्रत्येक पुराणात थोडं वेगळं आहे, पण एक वर असा होता की तुला कुठल्या देवाकडून मृत्यू येणार नाही, पण स्त्रीकडून मृत्यू येणार नाही असं तर नव्हतं म्हटलेलं. त्यामुळे शेवटी नरकासूराचा मृत्यू ज्याच्यामुळे झाला तो सत्यभामेकडून झाला. आता त्याचा संबंध नरक चतुर्दशी सणाशी कसा आला, तर नरकासुराला वर असा होता की मृत्यू क्षणी तुला काही वरदान हवं असेल तर मागता येईल. वरदान त्याने असं मागितलं की वर्षात एक दिवस माझ्या नावे असा असावा जिथे माझं नाव घेतल्याशिवाय तो सण साजरा होऊ शकत नाही. मग त्याला वर दिला म्हणजे नरक चतुर्दशी. आणि तुमच्या आयुष्यात नरक होऊ नये यासाठी तुम्ही 14 दिवे त्या दिवशी लावावेत, असं कंद पुराणात ही कथा आलेली आहे.